श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोरी या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. यावर्षी 5व्या श्रावणी सोमवारी आली आहे पिठोरी सोमवती अमावस्या आणि बैलपोळा. शास्त्राप्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. सोमवती अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी आहे. महादेवांना समर्पित असणारी सोमवती अमावस्या दारिद्र्य दूर करण्यास मदत करते. कारण सोमवार हा चंद्रदेवांचा वार आहे. या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत असतात. यासाठी शास्त्रामध्ये काही विशेष उपाय सुद्धा सांगण्यात येतात. ते आपण अवश्य करावे, ज्यामुळे जीवनातील त्रास सुद्धा कमी होतात. यंदा 2 सप्टेंबर 2024 ला ही अमावस्या आली आहे आणि साहजिकच आहे, सोमवारमुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या हे नाव मिळाले आहे. बऱ्याच गोष्टींची गर्दी एकाच दिवशी आलेली आहे. श्रावणाचा 5वा आणि शेवटचा सोमवार सुद्धा याच दिवशी. त्याचबरोबर मातृदिन असेल, म्हणजेच काय, भूमीप्रती आणि आपल्या आईप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस. 64 योगिनींची पूजा करण्याचा दिवस. त्याचबरोबर बैलपोळा म्हणजेच बैलाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांची पूजा करतो. आपल्याकडे खरोखरचे बैल नसतील तर मातीच्या बैलाची पूजा देखील आपण या दिवशी करू शकतो. अमावस्या सोमवारच्या दिवशी 5:21 लागणार असून दुसऱ्या दिवशी मंगळवारी 3 सप्टेंबर 2024 सकाळी 7:24 संपणार आहे. श्रावण महिन्याची अमावस्या 2 दिवस पाळायची आहे. तुम्ही कितीही देवदेव करा, होम हवन पूजा अर्चा करा, पण तुमचे पित्र अतृप्त असतील तर कोणत्याही कार्यात तुम्हाला यश मिळणार नाही. म्हणून पित्रांची सेवा ही आपल्याकडून घडायलाच हवी. महादेव हे पित्रांचे देव देखील मानले जातात. सोमवती अमावस्येच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे महादेवांच्या आशीर्वादासोबत तुमचे पित्र देखील तृप्त होतात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. सूर्याला अर्घ्य देणाऱ्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि अर्घ्य देताना ओम सूर्य देवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे पाणी ओलांडलं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला दोष लागू शकतात. देवपूजेच्या आधी तुम्हाला पितृसुक्ताचा पाठ करायचा आहे. हे स्तोत्र नित्य सेवा या पोथीत दिलेला आहे. दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला हे स्तोत्र पठण करायचे आहे. त्यानंतर देवपूजा करायची आहे. रोज देवपूजा आधी तुम्ही ही सेवा केली तर तुमचा पितृदोष हळूहळू नष्ट होऊ लागतो. त्यानंतर तुमची महादेवाची जी काही सेवा उपासना आहे ती करायची आहे. या दिवशी महादेवांच्या मंदिरात जायचे आहे. तेथे जाऊन तुम्हाला दीपदान करता आलं तर उत्तमच. त्यासाठी 5 कणकेचे दिवे तयार करायचे. त्या दिव्यांमध्ये शुद्ध गाईचे तूप घालायचे. 2 वातींची 1 वात करून घालायची आहे. ते दिवे मंदिरात गेल्यानंतर प्रज्वलित करायचे. दिव्यांना हळद कुंकू फुलं अक्षदा वाहून तुमच्या मनातील इच्छा सांगून त्या दिव्यांचं दीपदान करायचं आहे. या दिवशी तुम्हाला हरिहर सेवा करायची आहे. हरिहर सेवा का करायची तर चातुर्मासाचा काळ सुरू आहे. चातुर्मासात आलेला हा श्रावण महिना, यामध्ये आपण महादेवांची सेवा करत असतो आणि श्रीहरी श्री विष्णूंची सेवा. कारण श्रीहरी श्री विष्णूंनी शिव परिवारावरती संपूर्ण सृष्टीचा कारभार सोपवलेला असतो. त्यामुळे श्रीहरी विष्णूंची सेवा करण्यासाठी तुम्हाला सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन झाडाला स्पर्श न करता 1 तांब्याभर पाणी अर्पण करायचे आहे. यामुळे भगवान विष्णूंची कृपा राहते. जमलं तर तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. पिंपळाच्या झाडाजवळ जाणे शक्य नसेल तर घरात तुळस असेल तर तिची पूजा तुम्ही करू शकता. तुळशीला आपण विष्णुप्रिया असेही म्हणतो. त्यामुळे तुळशीला या दिवशी जल अर्पण करून, हळद कुंकू फुलं अक्षता अर्पण करून आणि 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ही झाली हरिहर सेवा. त्यानंतर 1 वाटी आळणी भात शिजवून घ्यायचा. त्याचे 3 भाग करायचे. ते 3 भाग एका कागदावर किंवा एका पानावर ठेवून त्यावर थोडे दही टाकायचे आहे आणि थोडे काळे तीळ. सर्वात पहिला भाग गाईला खाऊ घालायचा, दुसरा भाग कावळ्यांना खाऊ घालायचा आणि तिसरा भाग जो ठेवला आहे त्यासाठी आपल्याला लाकडं आणि शेणाच्या गौऱ्या घ्यायच्या आहेत. लाकडं नसतील तर शेणाच्या नुसत्या गौऱ्या प्रज्वलित केल्या तरी चालतील. त्यामध्ये तुम्हाला दही भाताचा तिसरा जो भाग आहे त्याचं तर्पण करायचं आहे. तर्पण करताना ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पितृपक्षात देखील ही सेवा केली जाते. यामुळे पित्रांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. सोमवती अमावस्येला दान करण्याला देखील महत्त्व आहे.
सोमवती अमावस्येला केलेल्या दानामुळे आपले पूर्वज तृप्त होतात आणि महादेवांची देखील कृपा आपल्याला लाभते. साध्या सोप्या सेवा आहेत. सगळ्या सेवा केल्या पाहिजेत असे नाही. जेवढ्या जमतील तेवढ्या आवर्जून करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.